तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल मागच्या भागात की आम्ही कर्नाळा फोर्ट म्हणजेच बर्ड सेंच्युरी बघायला गेलो होतो. या पनवेल स्टेशनवरनं पनवेल बर्ड डेपो आणि तिथून मग बर्ड सेंच्युरी असा आमचा प्रवास झाला. तिथं गेल्याच्या नंतर आम्ही मोर बघितला, पोपट बघितले आणि मग तिथून आम्ही आमच्या ट्रेकिंगला सुरुवात केली. पूर्ण 2 ते सव्वा 2 तासाच्या ट्रेकिंगच्या या प्रवासात चा व्हिडिओ पहिला आपण 1 तासाचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. तो जर तुम्ही अजूनपर्यंत बघितला नसेल तर हा व्हिडिओ बघायच्या आधी तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा. आणि मित्रांनो हा दम म्हणजेच विश्रांती घेतल्याच्या नंतर पुढच्या प्रवासाचा व्हिडिओ आपल्या आजच्या भागात. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. खरंच गावात आलेलं असेल सारखी फील होते. हां, ट्रेकिंगची सवय, ट्रेनमध्ये चढायची सवय, ट्रेनमध्ये उतरायची सवय आहे आणि धावपळ करायची सवय. ही काय सवय आणि लटकायची सवय, दुसरं काय नाही. सो हे पण केलं पाहिजे. सो जाऊया थोड्या वेळानं वरती. सो मित्रांनो, बघू शकता पायवाट. खूप जण इकडे ट्रॅकिंगला येतात. ब्रिदिंग एवढी फास्ट झाली ना मित्रांनो, हा चढताना तुम्हाला काय सांगू, नीट बोलताही येत नाही आहे. सो पुढे जाऊन आपण एक ब्रेक घेऊया पाणी पिण्यासाठी. कारण हा जो 1 तासाच्या नंतरचा जो ट्रेक आहे मित्रांनो, खूप हार्ड आहे. पण हा मात्र इथं थांबलाय वरती येऊन रेस्ट, एका मागोमाग एक रेस्ट घेतोय. सो चला. मित्र अजून किती वर आहे रे? अर्धा तास. वरतीच त्या साईडला नाही, त्या साईडला सो मित्रांनो, इथे आता आम्ही बसलोय, खूप चाललो आणि इथे चांगले असे ऑलमोस्ट आपण 1-1.25 तासाचा ट्रेक पूर्ण कंप्लीट केलेला आहे. सो अजून अर्धा तास बाकी आहे. जो एक जण गेला इकडून त्याने सांगितलं. सो अर्ध्या तासात अजून थोडीशी चढण सपाट आणि मग आपल्याला जाता येईल तिथपर्यंत. पाणी पिऊया आणि ड्रिंक ब्रेक. सो चला जायचं. काय रे, जा चढ चढ चढ. आता नको, आता का. सो मित्रांनो, 5 मिनटं बसल्याच्या नंतर आम्ही पुन्हा त्याच जोशानं, त्याच उमेदीनं पुन्हा चालायला लागलो आहे. थोडंसं पाणी पिल्यामुळं आणि ब्रेक घेतल्यामुळं थोडी एनर्जी आले. काय रे, एनर्जी आले ना. सो चला जाऊया वर. अजून अर्धा तासाचा ट्रेक आहे, बघूया. जरासं वर चढल्याच्या नंतर आपल्याला सरळ रस्ता दिसतोय आणि सो मित्रांनो, व्ह्यू बघू शकता. आहे इकडं पण दरी आहे बघा खाली, आणि या साईडला पण दरी आहे, आणि हा सरळ रस्ता आहे.
मित्रांनो, आता आपण अजून 10 मिनटाचं रनिंग आहे. त्या ताई ज्या होत्या त्यांनी सांगितलं की 10 मिनटात आपण जाऊ शकतो. पण एक इथं आल्यावरती म्हणजे आमचं नशिबाचंच नाही आहे, आमच्या तिघांचं पण. कारण गेल्या वर्षी आम्ही फेब्रुवारीमध्ये आलो होतो, पण लॉकडाऊन असल्यामुळे तो बंद होता, कोणाला एंट्री नव्हती. आणि आलं सो फेब्रुवारीमध्ये आलो असतो तर आम्हाला नशीब किल्ल्याच्या इथंपर्यंत जाता आलं असतं. पण आता त्या ताई म्हणतात की गेल्या पावसाळ्यात त्याची किल्ल्याची भिंत ढासळले आहेत, सो तिकडं जाऊ देत नाही आहेत. सो आपण वर जाऊन बघूया काय परिस्थिती आहे, कितपर्यंत आतमध्ये सोडत आहेत आपल्याला बघायला की नाही सोडत आहेत. सो ही पण अपडेट तुम्हाला मी देईनच की वरती जाऊ देत आहेत की नाही. सो चला. नशीब नाही मला वरती जाऊन करलं असतं मी चाललं असतं. हे अजा काय इकडनं एवढं असतं ना. बरोबर गेलं पकडायला हा इथपर्यंत वर आलं आणि चढले होते आणि जाम त्या पहिला दमाला झालंय. परत गेले नाही जंगलाच्या रस्त्याने कोकणकर चेतन, कोकणकर चेतन. आलेलो आहोत. सो आणि वरती चढतोय. सो व्ह्यू बघितला असाल तो किती आपण राऊंड मारून फिरून आलो इकडे वरच्या साईडला. सो बघूया किती वेळात आपण पोचतोय वरती. थोडं ऊन झालं आता. हां आता ऊन झालं आहे, गरमी वाढायला लागलेली आहे. सो चला. हे बघा आपल्याला 2 रस्ते दिसत आहेत, एक ह्या साईडला आणि एक ह्या साईडला आहे. इकडे बघूया काय आहे, या दाखवतो. काय नाही आहे. यस मित्रांनो, ते बघा तिकडं व्हाईटवाले जो हायवे आहे अलिबागला गेला आहे तो आहे. सो हे सरकेला गवतावरनं. सो बघू इकडं काय नाही, इकडे गवतच आहे, इकडं काय नाही. आणि आपण ते बघा तिकडं जो दिसत असेल बोर्ड, तिकडं आपण बस स्टॉपला उतरलो होतो आणि तिथं ते ऑफिस आहे. सो इकडून आपण हा व्ह्यू बघू शकतो वरती आल्यावरती पूर्ण. सो मित्रांनो, या पॉईंटला आल्यावर आपल्याला नजारा दिसतोय तो फोर्टचा पाठीमागे. बघू शकता निखिल त्या साईडून गेलाय आणि वा काय नजारा आहे, एक नंबर व्ह्यू, कडक दिसतोय पाठचा नजारा. सो आता आपल्याला तिकडच्या साईडला जायचं आहे. चला चला चला. बघू शकता मित्रांनो फोर्टचा नजारा. फायनली आपण आपल्या जवळच्या डेस्टिनेशनपर्यंत आलेलो आहोत आणि आत्ता आपल्याला इथून पूर्ण सपाट भाग दिसला आहे मित्रांनो. बघू शकता हा आहे फोर्ट. सो पुढे जाऊया आणि बघूया आपल्याला कुठपर्यंत जाता येतं.
हा ना. तो मित्रांनो वरती आलो का आपल्याला इथे एक मंदिर दिसतंय. हे मंदिर बघू शकता, देवीचं आहे. सो मित्रांनो इथे बघा, आम्ही पायथ्याशी आहोत आता. सो मित्रांनो आत्ता आम्ही बऱ्यापैकी जवळ पोचलो आहे आणि बघू शकता माझ्या पाठीमागे फोर्टचा गेट आहे. सो बघूया, तिथून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया, बघूया आपल्याला जायला मिळतं आहे का. सो इथून एंट्री आहे फोर्टसाठी आणि जाऊया तिकडे. हा तो नजारा आहे. किल्ल्याची बॅक साईड असावी इकडच्या साईडला. सो आपण फ्रंटनी जातो आता. हां जातोय, बघूया त्याला काय भेटतं का तिकडून जायला. सो आपण इकडून जाऊया. तू असं बघायला पाहिजे होतं. काय बे? सो मित्रांनो, आपण एवढ्या वरती चालत आल्याच्या नंतर आपल्या इथं आल्यावरती अपेक्षाभंग होतो आहे, जसं आता निखिलचा पण झाला आहे. सो बघू शकता निखिलची रिॲक्शन. इथे वरती आल्यावर काय दिलं आहे, हे जे आहे, जे भिंत आहेत याचा घसरण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळं कर्नाळा किल्ल्याच्या परिसरात म्हणजे ह्या इकडे वरती जाण्यात बंदी आहे. इथपर्यंत तुम्ही येऊ शकता. सो आणि यार एवढं येऊनसुद्धा आम्हाला नाही भेटलं, काय मतलब नाही. डिसअपॉइंटेड नाही आपण बघा व्हिडिओमध्ये कोण आहे. सो अजून थोडं वरती जायला मिळालं असतं तर खूप छान वाटलं असतं मित्रांनो, पण बॅड लक. तुम्ही इथपर्यंत येता आणि तुमच्या अपेक्षांचा भंग होतो, त्याचं जिवंत उदाहरण आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे. सो ते अपेक्षा करून आले होते की चढतील, पण खूप अपेक्षा करून आलो होतो आम्ही आणि 2 तासात आम्ही ट्रॅक कंप्लीट केलेला आहे. 10-20 झालेत बरोबर. सो बघू शकता ट्रॅक एवढं हे नाही आहे, कठीण नाही आहे, इझी आहे, कोणी येऊ शकतं. सो तिकडे साईडला जाऊया का. बघा राजा बोलवत होता आहे. कोण होतं रे इथं. कुठं आहे तर येऊ घेतात त्याचं काही रिॲक्शन नाही. हो. सो मित्रांनो इथपर्यंत वरती आलो आपण आणि बघू शकता तिकडे वरती फोर्ट आहे. सो अजून आपल्याला वरती जायला मिळणार नाही आहे, कारण त्या बघा भिंती ज्या आहेत ज्या फोर्टच्या त्या तुटायला आल्यात. सो जीवितहानी होऊ शकते असा बॅनर खाली लावलाच होता. सो आपल्याला काय वरती जाता येणार नाही आहे. सो हा बघा इथला पूर्ण व्ह्यू आणि आपण इकडून आलो आहे.